तो इतिहासातला गनिमी कावा यावेळी या महाराष्ट्रातला मतदार करणार आहे। तो मतदार कंटाळलाय। डिपॉझिट जप्त होण्याचा काही संबंधच नाहीये। तुम्हाला एक घटना सांगतो यासाठी। नमस्कार, आपण बारामतीमध्ये आहोत आणि बारामती लोकसभेसाठी प्राध्यापक नामदेवराव जाधव सर यांनी फॉर्म भरलेला आहे। सर, तुमच्या विरोधात दोन तुल्यबळ उमेदवार आहेत, जोरदार प्रचार सुरू आहे। यांच्या दोघांच्या विरोधात तुमचं डिपॉझिट जप्त होईल असं वाटत नाही का? असं सर्वसामान्य लोकांचा समज असतो। असं कार्यकर्त्यांनी काम करत राहावं म्हणून त्यांच्या नेत्यांनी सांगणं गरजेचं असतं। पण जसं दिसतंय तसं चित्र असतं असं नसतं। ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाला भेटायला गेले त्यावेळी शिवाजी महाराजांकडे काही दिसत नव्हतं। पण पुढे परिणाम असा झाला की औरंगजेब कुठं अफजल खान दिसला नाही, शिवाजी महाराजांच्या हातात काही दिसलं नाही। परिणाम असा झाला की पुढे अफजल खानच दिसला नाही। जसं हे इतिहासातलं उदाहरण आहे, ते जे शिवाजी महाराजांनी जसं बिचवा वापरला, गनिमी कावा केला, तशा प्रकारचा तो इतिहासातला गनिमी कावा यावेळी या महाराष्ट्रातला मतदार करणार आहे। तो मतदार कंटाळलाय। पक्ष बदली, पक्षांतर, घरातलेच उमेदवार, घराणेशाही, तेच मुद्दे। जर सांगितलं, उमेदवाराला विचारलं एखाद्या की बाबा तुमचं विजन काय, तर दुसऱ्याकडे माईक दिला जातो। एखाद्या उमेदवाराला विचारलं बाबा तुम्ही काय कामं केल्यात, तर दुसऱ्याकडे माईक दिला जातो, हे तू बोल। म्हणजे एकाकडे माईक दिला तर नवरा हातातून माईक खेचतोय, मी बोलतो। दुसऱ्या एका उमेदवाराला माईक दिला तर ते वडील घेतात हातात, की मी बोलतो। मग उमेदवाराची कामं काय असतात, असा एक प्रश्न आहे। आणि राहिला प्रश्न तुमचा जो महत्वाचा, जो अनेक लोक तुमचं डिपॉझिट जप्त व्हायची भीती नाही का? हा, फेसबुकला जे बोगस प्रोफाईलवरून कमेंट करतात ते सगळे कार्यकर्ते त्या पक्षाचे असतात। डिपॉझिट जप्त होण्याचा काही संबंधच नाहीये। तुम्हाला एक घटना सांगतो यासाठी। 1988ला प्रयागराज मतदारसंघामध्ये, म्हणजे त्यावेळेचा अलाहाबाद, आताचं प्रयाग मतदारसंघामध्ये लाल बहादूर शास्त्रींच्या निधनानंतर एक निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये दोन दिग्गज उमेदवार उभे होते। एक आपले माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा मुलगा सुनील शास्त्री, आणि त्यांच्या विरोधात मोठे दिग्गज उमेदवार उभे होते बसपाचे संस्थापक काशीरामजी। आणि एक दिवशी तिथल्या अलाहाबादच्या त्या एका ग्राउंडवरती, प्रयागराजच्या त्या ग्राउंडवरती बसपाने, म्हणजे मायावतींचा जो पक्ष आहे, त्यांनी एक मोठ्या सभेचं आयोजन केलं आणि तिथे त्या ग्राउंडवर मोठी सभा होती आणि त्यांची हवा होती मोठी। असं लक्षात आल्यावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ते मैदान ताब्यात घेतलं। शेवटी पंतप्रधान काँग्रेसचा होता, काँग्रेस सत्तेमध्ये होती, त्यांनी ते मैदान ताब्यात घेतलं आणि त्या ठिकाणी जंगी सभा घेतली। सभेला खूप लोक जमावेत म्हणून त्यावेळेचे रामायणातले हिरो अरुण गोविल, म्हणजे रामच, लोकांच्या दृष्टिकोनातून असलेला राम, त्यांनी त्या ठिकाणी बोलवला। त्या स्टेडियमवर प्रचंड अशी सभा झाली आणि त्याच्यानंतर काशीरामजींची त्याच मैदानावर त्याच दिवशी मोठी सभा झाली। दोघांच्या तुल्यबळ अशा रॅली झाल्या, दोघांच्या तुल्यबळ अशा सभा झाल्या। तुम्हाला काय वाटतं कोण जिंकला असेल? माजी पंतप्रधानांचे चिरंजीव सुनील शास्त्री का बसपाचे संस्थापक काशीराम? माजी पंतप्रधानांचे चिरंजीव जिंकले असते असंच लोकांना वाटतंय की एक पक्षाचे संस्थापक आहेत आणि एक पंतप्रधानाचा मुलगा आहे। अशा परिस्थितीमध्ये तिसरा कोणतरी निवडून जाईल हे लोकांना स्वप्नात सुद्धा पाहता येत नव्हतं। पण घडलं असं की त्या मतदारसंघात तिसराच माणूस निवडून गेला। त्याचं नाव होतं व्ही.पी. सिंग। व्ही.पी. सिंग त्यावेळेस निवडून व्ही.पी. सिंग त्यावेळी या चर्चेत नसताना निवडून आले। आणि पुढची गोष्ट सांगतो, व्ही.पी. सिंग पुढे पंतप्रधान सुद्धा झाले। मला वाटतं जर कॉल ऑफ डेस्टिनी असेल, नियतीच्या मनात असेल, तर अशा गोष्टी होतात। लोक डिपॉझिटचा विचार करतात, तिथे माणूस निवडून पण गेला, प्राईम मिनिस्टर पण झाला। कोणाच्या नशिबात काय असेल ते सांगता येत नाही। योगाग असा आहे की ही निवडणूक 7 तारखेला आहे आणि 7 तारखेला असलेली निवडणूक नवीन उमेदवाराला साथ देणारी असणार आहे। आणि बारामती मतदारसंघ हा नेहमी नवख्या उमेदवाराला निवडून देण्यात, असला वस्ताद डाव टाकण्यामध्ये एकदम पटाईत आहे आणि ते तुम्हाला 4 जूनला दिसून येईल। धन्यवाद।